चला मॅच आपण सुरू करूयात. नवनाथ 11 मुलुंड विपक्ष डेव्हिल 11 जॉर्ज. दोन्ही संघ आपण पाहतोय. हे संकेत दुसऱ्याचं नाव विचार ना बॅट्समनचं. अरे गाडी घेऊन इथून जाणार चिलीच्या पुढे तिथे पिंट्याच्या घराच्या इथे. उघडतं मला माहिती आहे. बॉलरचं नाव काय? पिंट्याच्या इथे तो ओमसाई असतो मी जातो डेली जातो त्याच्याकडे. कांदा भाजी बाय. यानंतरचे सर्व सामने आपल्याला 4 षटकांचे पाहायला मिळतील अशी ऑर्गनायझरची सूचना देखील आली आहे. थोडासा विलंब झाला. डेव्हिल 11 जॉर्ज संघ एक दादा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि आज मात्र या संघामध्ये खऱ्या अर्थाने एक चांगल्या खेळाडूंची वर्णी लाभली आहे. शुभमला देखील आपण इनॅक्शन मध्ये पाहतोय. आनंद लोके आहेत. जॉर्ज संघामध्येच अगोदर स्टारकास्ट इतकी मोठी आणि आता मात्र अधिक शक्ती मिळाली शुभम आणि आनंद लोके आल्यानंतर. डावाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती धीरज देखील या टीम मध्ये. ओ इथे मात्र चांगला बॉल. पहिल्याच बॉलवरती कदाचित विकेट मिळाली आहे. प्रेमने थोडासा पॉज घेतला त्यानंतर रेझ्युम. एक धाव. पहिल्याच बॉलवरती एक मिळाली आहे. नवनाथ 11 मुलुंड विपक्ष डेव्हिल 11 जॉर्ज. खऱ्या अर्थाने खरे डेव्हिल्सच उतरलेत मैदानामध्ये ते म्हणायला हरकत नाहीये. अंडरम क्रिकेटचे ताकदवान सितारे. धीरजचा पुढचा बॉल चांगला फटका आहे. एक धावीतून मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 2. प्रेमसाठी इथे मात्र पारितोषिक आलं. बॅक टू बॅक 3 चौकार जर आले तर 1000 रुपयांचं पारितोषिक. आणि या डावामधील पहिला चौकार तर आलाय केतनच्या बॅटमधून. धावसंख्या धावफलकावरती 6. 3 चेंडू आतापर्यंत झाले. 6 धावा धावफलकावरती. गोलंदाज धीरजचा वापर आणि धीरज समोर. सध्या तरी धैर्याचा बाण तोडलाय केतनने. धावा 4. ग्रीन बॉल आणि केतन नावाचा खेळाडू कसा नाही चमकणार. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. चांगले यष्टीरक्षण रोहनचं. इथे मात्र अजून एक चांगला फटका. लाजवाब देखणा दिमागदार फटका आपल्याला पाहायला मिळतो केतनच्या बॅट मधून. 2 चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 10. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 10. हलक्या हाताने ग्लास करण्याचा प्रयत्न. अंपायरचा सिग्नल. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. फ्रीची 1 धाव स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ते म्हणजे 11. आता मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रायकर एंडवरती थ्रो तर आला. विकेट मिळाली का. फलंदाज सुरक्षित. नॉट आउट. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 12. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 12 धावा धावफलकावरती लागल्यात.
आणि आता मात्र छोटीशी कॉन्फरन्स घेतली आहे डेव्हिल 11 जॉर्ज संघाने, कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये दुहेरी धाव्यांमध्ये पोहोचलाय नवनाथ 11 मुलुंड संघ. इथून मात्र कोणता गोलंदाजाचा वापर करायचा आहे, कारण की पहिला पॉवर प्ले मध्ये फेकणारा गोलंदाज दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करू शकणार नाहीये, आणि कोणत्या क्षणी आपल्याला गोलंदाज वापरायचा आहे, कारण की या ओव्हरमध्ये जो गोलंदाजी करेल कदाचित तोच चौथ्या ओव्हरमध्ये देखील गोलंदाजी करेल. इथं मात्र पंचांचा सिग्नल नो बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 14. इथे मात्र ऑनसाइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, फटका चांगला. गोलंदाज आकाश बॉलिंग मार्फवरती धावा झाल्या धावफलकावरती आपण पाहतोय म्हणजे 15. ओ इथे मात्र अस्मिक चांगला स्ट्रोक, धीम्या गतीचा हा बॉल, तितका चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, तितकंच चांगलं फिल्डिंग. शॉर्ट लेग मध्ये खेळाडू आपण पाहतो, शॉर्ट लेग मध्ये खेळाडू, फर्स्ट स्लिप मध्ये खेळाडू आपण पाहतो, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू तैनात केला मिड विकेट मध्ये, त्याचसोबत लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये आपण एक खेळाडू पाहतो, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि डीप कव्हर पॉइंट मध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतं. इथं मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, एक धाव इथून मात्र ओ इथे मात्र क्लीन बोल्ड, रस्ता उडवल्यात. विकेटचं पतन, पहिला झटका लागत असताना केतनला माघारी पाठवलं. संकेत नाव नाव नवीन फलंदाज आकाश. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 17 वरती पहिला धक्का लागला. सुरुवात तर चांगली झाली आहे डेव्हिल 11 जॉर्ज संघासमोर. आपण जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना आपण या ओव्हरमध्ये आकाशला पाहिलं, आकाशच्या ओव्हरमध्ये थोडा एक्स्ट्रा झाला, पण आकाशने संतुलन आणलंय या ओव्हरमध्ये, आणि संतुलन आणणं तितकंच गरजेचं होतं, नियंत्रण आणणं गरजेचं होतं, आणि तेच नियंत्रण आणलंय. कारण की आघाडीला आपण पाहिलं तर प्रेम आणि केतनाला प्रेम साथ देत होता. केतनचा जबरदस्त हमला आपल्याला पाहायला मिळाला, आणि त्यानंतर केतनचे विकेट आणि आकाश मैदानामध्ये लेफ्टी बॅटर.
इथे मात्र चेंडू सरळ सोडून दिलाय आणि सिग्नल आला तो म्हणजे व्हाईट बॉलचा एक्स्ट्रा रन. एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात तर म्हणजे 18. या ओव्हरमध्ये थोडा एक्स्ट्राच आपल्याला पाहायला मिळाला. ज्याप्रमाणे गोलंदाजी करतो आकाश. एटी 18 धावा धावफलकावरती आहेत. व इथे मात्र हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल. क्रॅम्प केलं फलंदाजाला. जो फटका खेळायचा होता तो मात्र खेळण्यासाठी दूर ठेवला आणि त्यानंतर सन्मान दिला फक्त या बॉलला. एक धावेतून मात्र मेल. एका धावेचा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. व इथे मात्र चेंडू सरळ सोडून दिलाय आणि सिग्नल आला तो म्हणजे वाईट बॉलचा एक्स्ट्रा रन्स. आता मात्र एक मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 19. व इथं मात्र वेगाने फेकलेला बॉल. वाईड यॉर्करचा मारा करण्याचा प्रयत्न. अंपायरने रिव्ह्यू घेतला. वाईट साठी आपण चेक करूयात. सॉफ्ट सिग्नल सर काय. एकोणीस धावफलकावरती धीरजला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती ज्याने पहिलं षटक हाताळलं. नेहमी पहिलं षटक हाताळण्यासाठीच हा खेळाडू ओळखला जातो. मोठमोठ्या संघांमध्ये आपण पाहिलंय. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूला आपण पाहिलंय. सत्यविनायक कामोटे संघामधून हा खेळाडू खेळत असतो. आज मात्र डेव्हिल 11 जॉर्ज या संघामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 19 धावा धावफलकावरती आहेत. पहिलाच बॉल पाडसूप करण्याचा प्रयत्न. बॅटवरती चेंडू आला नाहीये. येतो तो डॉट बॉल. या बॉलवरती एक रन. या अगोदरचा बॉल डॉट होता. धावसंख्या धावफलकावरती 20 आपल्याला पाहायला मिळतं. ओ बॅट अँड पॅड मध्ये हा बॉल. चांगला स्ट्रोक आहे. तितकीच चांगलं फिल्डिंग. एक धावेतून मात्र मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 21-21. व इथे मात्र चांगला बॉल. टप्पा पडला. बाहेर निघाला. सिग्नल आला तो म्हणजे वाईट बॉलचा. धीम्या गतीचा हा बॉल होता. गोलंदाज धीरज चतुराईने गोलंदाजी करतोय. आता मात्र यष्टांच्या जवळ येतोय रोहन. बघूया धीरजचा पुढचा प्लॅन. स्वीप करण्याचा प्रयत्न प्रेमचा. एकच धावेतून मात्र मेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 23-23.
इथे मात्र स्विच करण्याचा प्रयत्न, चांगलं फिल्डिंग, एक धाव इथून मात्र घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 24-24. ओ इथे मात्र कडक फटका, स्लॅप केलंय आणि धावा 4 मिळालात. प्रेम अशाच फटक्यांसाठी ओळखला. 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अठ्ठावीस 28. नवनाथ 11 मुलुंड संघ आपण पाहतो. 28 धावा आतापर्यंत झाल्यात. इथं मात्र अधिक वेगाने फेकलेला बॉल, सिग्नल येतो तो म्हणजे व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. कारण की मागचा बॉल आपण पाहिला पायावरती बॉल होता, स्वीपचा लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता मात्र फलंदाज प्रेमला देखील ठाऊक होतं की गोलंदाज एक्झॅक्टली काय करेल. ऑफस्टिक पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्याच प्रयत्नामध्ये थोडीशी योजना विफल झाली. एक्स्ट्रा रन मिळाले. एकदा इथून मात्र मेल एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 29-29. प्रथम बॅटिंग करत असताना नवनाथ 11 मुलुंड संघ. व आता मात्र धीम्या गतीचा बॉल हळूवार पद्धतीने टाकला आणि येतो तो डॉट. चांगली गोलंदाजी. चौकाराचं लगेचच उत्तर दिलं, कारण की मागच्या बॉलवरती गती होती तर या बॉलवरती ती गती काढून टाकली आणि तोच परिणाम आपल्याला पाहायला मिळाला. बॉडीचा बॅलन्स थोडासा गेला आणि बॅट थोडीशी फेकली गेली. चेंडूने बॅटचा संपर्क झाला आणि आला डॉट. 3 षटकांचा खेळ झालाय कंप्लीट आणि 3 षटकांअखेरीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. त्यामध्ये 29 नवनाथ 11 मुलुंड संघाचे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 29. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 4थ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती साईपाल. अजून एक चांगला गोलंदाज इंट्रोड्यूस केलाय या पहिल्या स्मॅश मध्ये डेव्हिल 11 जॉर्ज संघाने. चला थोडं फास्ट घ्या मित्रांनो. ओ इथे मात्र फ्लेकचा लाजवाब फटका. पॉवर प्लेचं षटक सुरू झालं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर जनरेट करण्याची गरज देखील आहे आणि या चौकाराने अचानक आता मात्र स्कोरबोर्डला देखील थोडी ताकद मिळाली आहे. धावसंख्या धावफलकावरती या चौकाराच्या मदतीने 33. तेहतीसावा धावफलकावरती आपण पाहतोय. ओ इथे मात्र अजून एक चांगला फटका, तितकी चांगली फिल्डिंग. स्ट्रायकर एंड वरती थ्रो. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली शुभमची. स्मॉल रिफ्लेक्सेस अंडरआर्म क्रिकेटमध्ये तितकीशी संधी मिळत नाही. फार कमी टाइम असतो फलंदाजाकडे देखील आणि फिल्डरकडे देखील, कारण की चेंडू रिलीज होईल जोपर्यंत आपल्याकडे येईल तोपर्यंत शॉट सिलेक्ट करायचा असतो. सलग 3 बाउंड्रीज साठी शुभम कांबळे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे आणि त्याचबरोबर नवनीत वाजे साहेबांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक खेळाडू प्रेमसाठी.
आणि मयुरेश म्हात्रे यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक, पण सायामध्ये अडकला. प्रेमची विकेट. चौतीसावा धाव फलकावरती. प्रेम जो चांगला खेळ करत होता तो मात्र आता माघारी जातो. विकेट मिळाली आहे आणि आता मात्र नवीन फलंदाज मनीष कोठारी, आणि मनीषसाठी देखील प्राइस कंटिन्यू असेल. शुभम कांबळे यांच्याकडून बॅक टू बॅक 3 बाउंड्रीज, 500 रुपयांचं पारितोषिक. फेअर डिलिव्हरी होती आणि त्यावरती विकेट मिळाली. चौतीसावा धाव फलकावरती आपण पाहतोय गोलंदाज साईपाल. नुकताच मिळालेले यश थोडंसं आत्मविश्वास वाढवून जाईल, पण नवनाथ 11 मुलुंड संघ देखील प्रयत्न तर करतो. स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न. बॉल ऑफ बॅक ड्राईव्ह. सहज सोपा चेंडू होता तो पकडला. एकही धाव मिळाली नाही. डॉट बॉल. मनीषचं खातं खुललं नाही. संघाची धावसंख्या 34. व इथे मात्र विकेट मिळाली आहे. चौतीसावा धाव फलकावरती आपण पाहतो 34. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो प्रिन्स. चौतीसावा धाव फलकावरती आपण पाहतोय गोलंदाज साईपाल. इथे मात्र अजून एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल. ज्याप्रमाणे गोलंदाजी केली साईपालने 2 विकेट परचेस केले या ओव्हरमध्ये. साईपालने अक्षरशः मालामाल केलं टीमला. आता मात्र नवीन गोलंदाज आपण पाहतो आनंद लोके. रॉयल चेंबूर संघामधून खेळताना आपण या खेळाडूला पाहिलंय. आज मात्र डबल 11 जॉर्ज संघामध्ये खेळतोय. पहिला बॉल आनंदचा. पहिल्याच बॉल वरती घडघाती प्रहार. धावा 4. आकाश मात्र चांगली बॅटिंग करतो. एका बाजूने डाव सावरतो आकाश. ज्याप्रमाणे प्रत्येक गोलंदाजाच्या मेरिट वरती जाऊन चांगले स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. इम्प्रूव्ह करतोय, स्वतःला सिद्ध करतोय आणि स्कोरबोर्ड वरती ते पाहायला देखील मिळतं. चांगले बॅटिंग. गुड बॅटिंग आकाश. आनंदचा पुढचा बॉल बघूया. चौकाराचं उत्तर आनंद कशा प्रकारे देतो. इथे मात्र चेंडू सरळ सोडून दिला. डावे 6 सोडून जाणारा बॉल. अर्थातच सिग्नल आलाय तो म्हणजे व्हाईट बॉलचा. एक्स्ट्रा रन. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 39. इथे मात्र अजून एक चांगला फटका. कधी सरळ बॅटने तर कधी उलट बॅटने जो रिझल्ट हवाय तोच मिळतोय. धावा 4. आकाश करतोय थोडा पर्दाफाश. गोलंदाजांचा विनाश करतो आकाश. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगली गिपिंग. नॉन स्ट्राईक वरती थ्रो आला तो डॉट बॉल. 2 चौकारानंतर लगेचच रिप्लाय दिला. आतापर्यंत आपण पाहतो 3 चेंडू फेकलेत गोलंदाज आनंदने. धावा खर्च केल्या त्या ओव्हरमध्ये 9. पुढचा बॉल आनंदचा.
इथे मात्र चेंडू सरळ सोडून दिला. पंचांचा सिग्नल नो बॉल. ओ इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट मिळाली आहे. आता मात्र माघारी जावं लागेल. मागच्या बॉलवरती हा फटका जर ट्राय केला असता तर कदाचित अजून चांगली अचीवमेंट मिळाली असती. पण इथे मात्र विकेट मिळाली आहे. चेंडू झालेत आतापर्यंत 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तर स्ट्रायकिंग एंडवरती गणराज भोईर 2 बॅक टू बॅक चौकार आले या 2 बॉल्स वरती. तर शुभम कांबळे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. पारितोषिकामध्ये थोडीशी वाढ होते. 2 चौकारीतून मात्र आले तर धावफलक देखील तितकंच चांगलं. पण मी म्हणेल फायटिंग टोटल तर उभं केलंय नवनाथ 11 मुलुंड संघानं. थोडीशी चर्चा जरूर झाली. ज्याप्रमाणे खुल्या गटातील संघांचा मी नेहमी विचार करत असतो की सुरुवातीला निघताना मात्र कोणताही संघ असू देत 1 ते 2 खेळाडू एकत्र निघतात. पण त्यानंतर जिथे स्पर्धा असते तिथे मात्र पूर्ण सेना तयार होते. खुल्या गटातील खेळाडू आपण पाहतोय कोण नवी मुंबई मधून येतो, कोण मात्र कोकण विभागातून येतो. खूप मोठं ट्रॅव्हल करून एक चांगला संघ उभा केला जातोय. आणि विकेट इथे मात्र मिळाली. गणराजला माघारी पाठवलंय. नवीन फलंदाज पावरस. या बॉलवरती जर बाउंड्री आली तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. ते म्हणजेच शुभम कांबळे यांच्याकडून. हो इथे मात्र चांगला फटका आहे. चांगला फटका पाहायला मिळाला. एक धाव इथून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ते म्हणजे 45. टार्गेट असेल ते म्हणजे 46. चला आपण ड्रॉ ओपन करणार आहोत. दोन्ही टीम्स लक्ष द्या. डेव्हिल 11 जॉर्ज आणि नवनाथ 11 मुलुंड. विनर टीम असं चिठ्ठीवरती लिहिलंय आणि 2 विजेता संघांचं नाव आहे. इथून मात्र ड्रॉ ओपन करण्यासाठी कोणत्या तरी एका लहान मुलाला आपण बोलूयात. चला या दोन्ही टीमचा कॅप्टन श्री 11 दिवा डोंबिवली आणि लक्ष्मी साई सिद्धी टीमचा कॅप्टन गणेश आपण या. सर इथे मात्र आपण ड्रॉ ओपन करण्यासाठी लहान मुलगा आहे. पाच चालू असलेल्या सामन्यामधील दोन्ही टीम्सला सूचना करतो की एक विनर टीम लिहिली आहे. डेव्हिल 11 जॉर्ज लक्ष असू द्यात. तुमचा 12th मॅन तर इथे आहे. ड्रॉ ओपन करूयात.
चिठ्ठी आपण बोलूयात कॅमेऱ्याच्या समोरून बाजूला वा. नशिबाची चिठ्ठी कोणाला मिळाली आहे? चला या चालू असलेल्या सामन्यामधील दोन्ही संघांना देऊयात थोड्याशा शुभेच्छा, कारण की यातून जो संघ जिंकेल तो थेट तिसऱ्या फेरीत प्रवेश करेल. म्हणजेच मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच लक्ष्मी साई सिद्धी विपक्ष श्री लवन दिवा डोंबिवली. टॉस देखील आपण लगेच करून घेऊयात. तर या श्री 11 दिवा डोंबिवली टीम आणि लक्ष्मी साई सिद्धी टीम या टॉस साठी लक्ष्मी साई सिद्धी टीमचे कॅप्टन टॉस साठी या टॉस लगेच करून घेऊयात. श्री 11 दिवा डोंबिवली टीम आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय विकी पाटील साहेबांना विनंती करतो विकी दादांच्या शुभ हस्ते पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपण पाहतो त्यामध्ये 46चा पाठलाग करायचा 10 धावा धावफलकावरती. यातून जो संघ जिंकेल तो थेट तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. नशीब असावं तर असं, पण तो भाग्य कोणाच्या नावावरती राहील. मजा येईल या मॅच मध्ये, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर चांगले क्वेश्चन्स विचारले गणराजने शुभमला, पण आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती येतो मनीष. आता जमा कर पाहिजे, आता जमा कर दे, जमा कर. इथे मात्र चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पंचांकडे अपील केली जाते आणि फलंदाज इथे मात्र बाद. विकेट मिळाली, खूप मोठी विकेट, या मॅचची महत्वाची विकेट. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला हे रोहनला मात्र ठाऊक होतं. पंचांच्या निर्णयाकडे न पाहता सरळ निघून गेला मैदानाच्या बाहेर. मी उगाच नाही म्हणत या खेळाडूला की इतकी वर्ष खेळत आलाय, माहिती आहे की आपल्याला कधी कशी प्रसिद्धी मिळाली. आपण चांगले कर्म करत राहिलो त्यामुळेच आपल्याला इतकी प्रसिद्धी मिळाली आहे. आणि आता मात्र पंचांच्या निर्णयाकडे न पाहता एक चांगली खेळाडू वृत्ती जपत असताना रोहन सुल्लेला आपण पाहतो. विकेट मिळाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 10. गोलंदाज मनीष, नवीन फलंदाज मैदानामध्ये तो राहुल. राहुल सुरवाडेचा हा स्ट्रोक बॅकफूट वरती येऊन बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धावांसाठी. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते या चौकाराच्या मदतीने 14. या खेळाडूकडे फार टाइम आहे.
आणि कठीण बॉल देखील अगदी सहज पद्धतीने खेळतो लाबो. क्रिकेटच्या खेळाने हे नाव दिलं लाबो. ओ इथे मात्र अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगले फोल्डिंग संदीपची. एक धावीतून मात्र मेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती लागल्यात. ओ इथे मात्र इनोव्हेटिव्ह स्ट्रोक सिग्नल आला तो म्हणजे व्हाईट बॉलचा एक्स्ट्रा रन. एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 16. इन्व्हेन्शन करतच असतो शुभम. ओ आता मात्र एक आगळा वेगळा स्ट्रोक पुन्हा एकदा शुभम लोखंडेचा आविष्कार प्रेक्षकांनी स्वीकार केलाय. धावा 4. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते शुभमच्या माध्यमातून. वीस धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा स्कूप करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र शेडोने बॅटचा संपर्क झाला नाहीये. थोडीशी चलबिचल पाहायला मिळतं. एक चौकार जरूर आला. या अगोदर देखील ट्राय केलं होतं शुभमने असा स्ट्रोक खेळण्याचा पण तेव्हा मात्र शेडोने बॅटचा संपर्क झाला नाही. आता मात्र आपण पाहतो शुभम पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती. मनीषचं कमबॅक चौकारानंतर लगेचच उत्तर दिलंय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पायावरती बॉल नॉस्ट्राइक डायरेक्ट हिट अर्थातच काम फिट. सुपर हिट थ्रो. धावा झाला धावफलकावरती त्या म्हणजे 20 अजूनही जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्स आहे कारण की 26 धावा अजूनही करायच्यात. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की अंडर दी लाईट्स खेळत असताना थोडीशी अडचण निर्माण झाली आहे प्रत्येक संघाला. आणि आता मात्र नवीन फलंदाज येतो सुनील विश्वकर्मा. जॉर्ज संघाच्या सुरुवातीपासून या 3 खेळाडूंना आपण नेहमी पाहिलंय. रोहन असिल, राहुल आणि सुनील विश्वकर्मा संघाच्या सुरुवातीपासून या टीम मध्ये खेळतात आणि खऱ्या अर्थाने या दलाची शक्ती आहे. हे त्रिकूट मात्र नेहमी मैदानामध्ये चांगलं करत आला. जेव्हा रोहनची जबाबदारी संपते तेव्हा राहुल कंट्रोल करतो आणि ह्या दोघांची जबाबदारी जर कंप्लीट झाली तर शेवटला मात्र सुनील विश्वकर्माचा कमाल आपल्याला पाहायला मिळते. चांगले बॅलन्स या टीम मध्ये. सुनील स्ट्रायकिंग एंडवरती. धावसंख्या धावफलकावरती 20 अजून जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. सौरभ गोलंदाजी मार्कवरती आणि हॅट्रिक जर घेतली तर सोन्या लोंढे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. निखिल लोंढे यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक. सागर यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक. सूरज म्हात्रे यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आणि मेडन टाकली तर अभिजित भोईर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. 2000 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. आता बॉल पडू द्याल. ओ इथे मात्र फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. चांगला बॉल. डॉट बॉल. टाळ्या वाजतायत. पहिल्याच बॉलवरती टाळ्यांची कमाई. समोर सुनील विश्वकर्मा पाहतो क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. आपण पाहतो स्टंपचा मागून गाईड केलं जात आहे. ते मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक धावेतून मात्र मेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 21 21 धावा धावफलकावरती लागल्यात.
ओ इथे मात्र अजून एक चांगला बॉल पंचांकडे अपील केली जाते आणि नॉट आउटचा सिग्नल आला. फलंदाज सुरक्षित. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सौरभच्या माध्यमातून. डॉट सिंगल डॉट. सुनीललाही डॉट बॉल फेकला, राहुललाही डॉट बॉल फेकला. या दोन्ही फलंदाजांना आतापर्यंत ठेवलं थोडं शांत, पण किती वेळ हा खेळ शांत राहील. धावा झाले धावफलकावरती 21-21. हो इथे मात्र चांगला फटका, पण चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. धावा 4 मिळत आहेत. फिल्डिंग चांगली, प्रयत्न चांगला केला, पण त्यांना चकवून चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं. मी मगाशीच सांगितलं हा खेळाडू फार काळ शांत राहणार नाही आणि त्याचं स्टेटमेंट देखील दिलं. बॉलवरती धावा 4 मिळाला. एबी चषकामध्ये या क्रीडांगणावरती 5 ते 6 वर्ष अगोदर राहुल सुरवाडेचा खेळ पाहिला होता. श्रीधर मात्री चषकामध्ये देखील जबरदस्त खेळ राहुलचा राहिला होता. तोच राहुल पुन्हा एकदा या मैदानावरती आपण पाहतोय. चांगला खेळ करत असताना अजून एक चांगला फटका. पहिला बॉल चेक केला आणि चेक केल्यानंतर आता मात्र गोलंदाज झाला, खऱ्या अर्थाने आड्या हात घेतलाय. 2 बॅक टू बॅक चौकार. धावा धावफलकावरती आपण पाहतो 29-29. 29 धावा धावफलकावरती आहेत. राहुलने प्रत्येक मॅच मध्ये स्वतःला अपग्रेड केलं, स्वतःला सिद्ध केलं आणि आता मात्र 2 चौकार. स्कोरबोर्ड वरती अपडेट आपल्याला पाहायला मिळतं. धावा झाल्या धावफलकावरती 29-29. 46 टार्गेट. गोलंदाज सौरभ आता मात्र काय करेल या बॉल वरती. आता मात्र आपला कोण तर बदलला. ओव्हर विकेटने हा बॉल फेकण्यासाठी तयार. इथे मात्र स्वीप करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा कॉल स्ट्रायकर वरती डायरेक्ट हिट आणि मिळाली विकेट. राहुलचे विकेट. प्रेमने खूप मोठा गेम केलाय. डायरेक्ट हिट. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 30. आणि आता मात्र 5व्या क्रमांकावरती येतो आनंद लोके. टॉप ऑर्डर मध्ये खेळणारा फलंदाज. आज मात्र संघामध्ये पाहिलं तर अनेक सारे खेळाडू आघाडीलाच खेळत असतात. 5व्या क्रमांकावरती आनंद येतोय. अजून चिट्टू सारखा खेळाडू देखील डगआउट मध्ये. अजूनही जिंकण्यासाठी आपण विचार केला तर 16 धाव्यांची अजूनही गरज आहे. गोलंदाजी मार्ग वरती मनीष. पॉवर प्लेचं षटक हे फार महत्वाचं आहे. याच ओव्हर मध्ये कळेल की डाव एक्झॅक्टली आहे कुठे, कुणाचं पारड जड आहे, कुणाचं वजन भारी आहे. पण सध्या तरी खेळ लय भारी सुरू आहे. मनीषसाठी इथे मात्र पारितोषिक आलंय. जर हॅट्रिक घेतली तर निखिल सुर्वे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. मनीषचा पहिला बॉल. शॉर्ट बॉल इथे मात्र आला. सुनील थोडासा स्ट्रगल करतो. 0-0. सुनीलच्या राव पुढे असा धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आपण पाहतोय डायरेक्ट हिट पुन्हा एकदा झालंय. आता मात्र फलंदाज
इथे मात्र रिव्ह्यू घेतला. नाही, नॉट आउट आहे सिग्नल. चला थोडं फास्ट घ्या आता. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 31-31. अजूनही जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. 8 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. 10 चेंडू 15 धावा इथून मात्र करायच्यात. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. ज्याप्रमाणे प्लॅनिंग सुनील थोडासा स्ट्रगल करतोय, पण एका बाजूने आनंद कशा प्रकारे खेळ सावरेल या डावाला पकडणं गरजेचं आहे. डाव थोडासा निष्ठत चालला असं वाटतंय आणि त्यावेळीच पकड मजबूत करणं फार गरजेचं. दहा चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. स्टेप आउटवर खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका आहे. तितकीच चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एक धावीतून मात्र मेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 32-32. हो, इथे मात्र अजून एक चांगला फटका आणि आता मात्र धाव मिळाला तर म्हणजे 4. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू एक्झॅक्टली काय करत होता तो मात्र फक्त पाहत राहिला. त्याने असं विचार केला की आपल्या रेंज मध्ये हा बॉल नाहीये, पण कदाचित ट्राय करणं गरजेचं होतं. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग मॅच समोर असतं तेव्हा तेव्हा मात्र तितकाच मोठ्या संघावरती प्रेशर देखील असतं. जितका मोठा संघ तितका प्रेशर. 8 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. पण प्रेशर मध्येच तर हे खेळाडू खऱ्या अर्थाने घडत आलेत. अनेक साऱ्या कठीण सिच्युएशन्स मधून या खेळाडूने आपल्या संघाला बाहेर काढलं. स्टेप आउटवर खेळण्याचा प्रयत्न, क्या बात आहे. स्टेप आउट होऊन फ्लेक करत असताना जमिनीला गुदगुल्या करत जात बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी सुनील विश्वकर्माचा हा ट्रेडमार्क स्ट्रोक. या बॉलवरती खऱ्या अर्थाने आतापर्यंत सुरू असलेला सुनीलचा स्ट्रगल आणि या बॉलवरती त्याने दिलेलं स्टेटमेंट. धावा धावफलकावरती 40. इथे मात्र अजून एक चांगला फटका. ऑलमोस्ट डाव खुला केलाय. जिंकण्यासाठी अजूनही 2 धावांची गरज. 6 चेंडू 2 धावा. जिंकण्यासाठी अवघी 2 धावांची गरज. सेकंड स्लॉट मधील सुपर हॉट शो मध्ये आपण जर पाहिलं तर तिन्ही सामने शेवटच्या ओव्हर पर्यंत अजून एकही सामना गेला नाहीये. 6 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. जितका मोठा संघ तितकाच मोठा प्रेशर. इथे मात्र पहिलाच बॉल आलाय. स्ट्रायकिंग एंड वरती आनंद. चेंडू आणि 2 धावांची गरज.
म्हणजे ज्याप्रमाणे मगाशी उल्लेख केला रोहित, आतापर्यंत या सेकंड स्लॉट मध्ये एकही सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला नव्हता. हा मात्र एक सामना आहे जो आणि आता मात्र मैदानामध्ये काय घडलं, मी नुकताच उल्लेख करत होतो की एकही मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत गेली नव्हती. हा पहिला सामना जो शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलाय आणि मैदानामध्ये काय घडलंय, जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे, पण आता मात्र काय घडलंय एक्झॅक्टली अंपायर आमच्यापर्यंत सिग्नल पोहोचवतील. चला मॅच सुरू करायचे, निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा संकेत सर फक्त. चला मॅच सुरू करायचे, लगेच जो निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचे. रूल्स आहेत ते रूल्स आहेत. रूल्स तुम्ही विसरलात तर ती तुमची चूक आहे. संकेत सर, 2 धावांची पॅनल्टी असेल तर 4 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. मोक्याच्या क्षणी इथे मात्र चूक झाली खेळाडूकडून, अर्थातच कावळा बसायला आणि फांदी तुटायला. 4 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. पण स्ट्राईक मध्ये सुनील विश्वकर्मा. जोपर्यंत हा खेळाडू मैदानामध्ये तोपर्यंत कधीही सामना आपल्या दिशेला झुकवू शकतो. पण प्रेमने कमाल केली आहे, 2 चेंडू तर जबरदस्त फेकलेत. प्रेमचा पुढचा बॉल स्ट्राईक वरती सुनील. इथे मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. एकच धाव इथून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 45. अजूनही जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. 3 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे. 3 बॉल 3. स्ट्राईक वरती प्रवीण. कनका नावाने ओळखला जाणारा खेळाडू. 3 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. या अगोदर हा कारनामा प्रेमने तर केलाय याच क्रीडांगणावरती. हीच ती खेळपट्टी, फक्त स्पर्धा दुसरी होती, आता इथेच करायचंय. इथे मात्र फटका चांगला आणि तितकीच चांगली फिल्डिंग. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, ओमर्स फील्ड आणि 2 धावा.
इतकी जबरदस्त फिल्डिंग झाली. कदाचित या बॉलवरती एकच धाव मिळाली असती, पण इथे मात्र चूक झाली खेळाडूकडून. चेंडू उचलण्यासाठी केला उशीर आणि आता मात्र जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. पण 2 चेंडू 1 धावेची गरज. या अगोदर अशाच सामन्यामध्ये प्रेमने कमाल केली होती. स्वराज्य चषकामध्ये जबरदस्त गोलंदाजी प्रेमने केली होती. आता देखील तीच सिच्युएशन आहे, फक्त समोरचा संघ बदलला. पण खेळ तर तोच आहे, खेळाडूही तोच आहे, कामही तेच आहे. करेल का धावा डिफेंड? या बॉलवरतीच या मॅचचं भविष्य. ओ आणि सिग्नल आलाय तो म्हणजे व्हाईट बॉलचा. अर्थातच मॅच झाली, फिनिश. सामना इथे मात्र जिंकलाय तो म्हणजेच डेव्हिल 11 जॉर्ज संघाने. अभिनंदन टीम. बट